2016 साली मला ज्यावेळेस द मार्केट ही शॉर्ट फिल्म मला शूट करायची होती आणि मला वाटतं की त्यावेळेस त्याची लेंथ ही 28 मिनिटाची होती आणि त्याचं शेड्यूल हे 7 दिवसाचं होतं. मग मला प्रश्न पडला की आपल्याकडे तर ह्या गोष्टीसाठी बजेट नाही, मग आपण ह्याचं कसं करायचं, मॅनेज कसं करायचं या गोष्टीसाठी. मग अगोदर नाटकासाठी लाईव्ह रेकॉर्डिंग करायला मी ह्याला माझं वडवळला मोहोळ रेल्वे स्टेशनला माझा तो मित्र आहे रमेश नगरे, त्यांना म्हणलं की सर मला काय करायचं आहे की शॉर्ट फिल्म शूट करायची आहे, मग त्याचं कसं करायचं. तर ते म्हणलं की किती दिवस शूट करावं लागणार आहे काय. मी म्हणलं की हे मला 7 दिवसाचं शूट करावं लागणार आहे. ते म्हणलं की मला ह्यातलं काही माहीत नाही, तर कसं करायचं. मी म्हणलं सगळं सांगेन तुम्हाला मी त्यावेळेस काय करायचं काय नाही ते. तर त्याचं बजेट किती द्यायचं तुम्हाला काय. तर ते म्हणले की तुझं काम होतंय ना, तुझं काम झालं म्हणजे बाद झालं, बजेटचं आपण नंतर विचार करू त्याच्यावर. आणि त्यांची स्वतःची 4 व्हीलर घेऊन 7 दिवस रात्रंदिवस नाईटला म्हणलं तर नाईटला पहाट. आणि सोलापूरच्या कांदा मार्केटला आम्ही तर पहाटच 5 वाजता 6 वाजता ते शूट करायला त्यावेळेस गेलो होतो. आणि तसं शूट झालं, ते 7 दिवस शूट केलं त्यांनी. आणि मी त्यांना म्हणलं की ह्याचं बजेटचं कसं करायचं, किती देऊ तुम्हाला पैसे. ते म्हणलं की तुझं काम झालंय ना, बाद झालं, तुझं काम झालं म्हणजे माझं काम झालं, त्याच्यामध्ये सगळं येऊन गेलं हे सगळं. आणि मग आत्ता पण ही ऑल इंडिया परमिट ज्यावेळेस ही वेब सिरीज मला शूट करायची होती त्यावेळेस म्हणलं की सर कसं करायचं की मला तुमचा कॅमेरा पाहिजे म्हणलं शूटला, आणि ह्या गोष्टीसाठी माझ्याकडे बजेट नाही आहे, तर काय करायचं, शेड्यूलचं कसं करायचं काय. तर म्हणलं की हे बघ, माझ्याकडे ज्यावेळेस विडिंगचं काम असेल त्यावेळेस मला कॅमेरा दे, आणि विडिंगचं काम नसलं की कॅमेरा घेऊन जा. म्हणलं की हे मला असं करून नाही चालणार, मला एकदा कॅमेरा तुम्ही दिल्यानंतर तब्बल मला वाटतं की 45 दिवस मला हा कॅमेरा लागणार आहे, तर 1.5 महिन्यासाठी तुम्ही मला तुमचा कॅमेरा द्यावा लागेल. म्हणले की मग असं कर, ह्याच्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबर ह्या 3 महिन्यामध्ये माझ्याकडे विडिंगची कामं नसतात. मग विडिंगची कामं ह्या दिवसात नसल्यामुळं मी तुला फ्रीमध्ये कॅमेरा आणि मोकळ्या म्हणून देऊ शकतो. त्यावेळेस त्यांच्याकडे जे होतं ते सगळं मला वाटतं की कॅमेरा, त्यांच्याकडे असणारे लाईट, ट्रायपॉड, गिम्बल, हे जेवढं काय होतं त्यांच्याकडे ते त्यांनी सगळं दिलं. आणि आम्ही 45 दिवस कंटिन्यू शूट केलं. आणि त्यांना शेवटी म्हणलं की कसं करायचं. म्हणलं की तुमचं काम झालंय ना, तुमचं काम झालं म्हणजे माझं काम झालं. परत सुद्धा त्यावेळेस त्यांनी हेच वाक्य वापरलं की हा माणूस इतकी मोकळ्या मनानं आपल्याला सगळं सेटअप देतोय. आज कोण कोणाचा मोबाईल सुद्धा कोण कोणाला देत नाही, तर हा कॅमेरा आपल्याला दिल्यानंतर त्या माणसाच्या मनामध्ये पण काहीतरी आपल्याबद्दल इच्छा असेल, उमेद असेल की ह्या माणसानं कुठेतरी पुढे जावं. तर खरंच बडे दिलवालासाठी माझ्याकडून एक हॅट्स ऑफ.